मॅडमनं काय सांगितलं आज? मॅडम तेच चेकअप करायला सांगितलं आणि गोळ्या वगैरे दिल्या. किंवा तुम्ही आणखी का सांगत नाही आहे किंवा सांगणार? आणि बरेच जण सपोर्ट केले की जेव्हा सांगा तेव्हा व्यवस्थित सांगा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आम्ही आलेलो होतो इकडं दवाखान्यामध्ये. आणि तुम्ही पाहिलं सर राधिकाचं थोडंसं जे आहे तपासण्या बाकी होत्या. आणि मॅडमनं काय सांगितलं आज? मॅडम तेच चेकअप करायला सांगितलं आणि गोळ्या वगैरे दिल्या. ट्रीटमेंट दिलं सर्व. पूर्ण जे आहे ॲक्च्युली कसं आहे, या बारेनं खूप सारा गॅप पडला म्हणून. आणि जवळपास 2 महिने झाले तेव्हापासून आम्ही काही हॉस्पिटलला म्हणजे व्हिजिट वगैरे दिली नव्हती. झालं असं किंवा ऐन मॅडमचं काहीतरी काम होतं आणि त्या दिवशी आम्ही दुसरीकडे घेतलं होतं ट्रीटमेंट आहे ना, त्याच्यामुळे तो गॅप पडलेला होता. आणि मॅडमचं म्हणणं तेच चाललं तपासणीमध्ये की तुम्ही खूप दिवस झाले होते किंवा 2 महिने झाले आणि तुमच्या तपासण्या जे आहे ते राहिलेल्या होत्या. तर मग आज तपासण्या करायसाठीच होतं, तपासण्या वगैरे करून घ्यायच्या होत्या. आणि आता रिपोर्ट वगैरे येतीलच नेमकं जसं लॅब वगैरे इकडं. आणि हॉस्पिटलच्या जवळच आहे. जेव्हा चेकअप वगैरे केलं तेव्हा मॅडम सांगितलं की बाई इथं तपासण्या वगैरे करून घ्या. आणि त्याच्यानंतर मेडिसिन पण दिलेलं आहे आज खूप सारं. आणि जवळपास आता किती महिन्याचं, 1 महिन्याचं ट्रीटमेंट दिलेलं आहे पूर्ण. त्यामध्ये काय काय काहीच नाही, गोळ्या औषध वगैरे दिलेलं आहे, प्रोटीन पावडर आणि तेल वगैरे दिलं काहीतरी मॉलिशचं. तसं सर्व जे आहे ट्रीटमेंटचं सामान वगैरे दिलेलं आहे. आणि बरंचसं जे आहे क्लिनिक पण पाहिलं असेल तुम्ही, असं आहे. मग बरं लागतं ना आता, कारण ते रेग्युलरच्या तपासण्या असतात, ते कंटिन्यू करावंच लागतात. आणि आई तर तुम्ही पाहिलं असेल सकाळी शेतामधलं चालू होतं कामं वगैरे, तर आई पण थोडंसं म्हणजे थोडा वेळ थांबलो आम्ही शेतामध्ये आणि लगेच घरी आलो आणि राधिकाला घेऊन इकडे आलो आहे हॉस्पिटलला. आणि थोडा त्रासही होता, त्यामुळं अर्जंटली यावं लागलं. त्रास म्हणजे नेमके काय होतं? मळमळ हे चालूच राहते ना आता. तसंच ते थोडंसं जे आहे काय म्हणतात ते प्रोग्रेस होत राहते त्यामुळे. आणि बाळाचं पण थोडंसं सांगितलेलं आहे, वाढ वगैरे थोडं व्यवस्थित आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जे आहे काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि पहिले सोनोग्राफी झालेले आहे, त्याच्यामुळे आता तुम्हाला पुन्हा सोनोग्राफी येणार आहे करायला. तर मित्रांनो पाहिलं असेल बऱ्याचशा टेस्ट झालेल्या होत्या आणि काही टेस्ट राहिल्या होत्या बाकी. तर मॅडमने टेस्ट सांगितलेल्या होत्या. तर त्यामध्ये जसं की काय असतं शुगरची, नंतर HbA1c, आणखी काय म्हणतात थायरॉईड वगैरे, अशा बऱ्याचशा टेस्ट होत्या. 2-3 टेस्ट आहेत जे बाकी राहिल्या होत्या. ते टेस्ट करायसाठीच आज आलेलो होतो आम्ही. तपासण्या वगैरे होतील, रिपोर्ट येतील, त्यानंतर मॅडमला दाखवावं लागेल. बाकीचं आणखी जायचं आहे कुठंतरी. कुठे जाणार आहे तर ते सांगणारच आहे थोड्या वेळातच तुम्हाला. त्यासाठी चालू आहे राधिकाचं की बा कुठेतरी जायचं म्हटल्यावर खरेदी तर आली, शॉपिंग तर आलीच, पण ॲक्च्युली मला दोन्ही काम होतात. एक आपलं दवाखान्याचं पण होते आणि खरेदीचं पण होते. पूर्ण दिवस तिकडं कारंजामध्ये गेलेला आहे. उशीर झाला. ते ब्लडिंग वगैरे टेस्ट केलं, त्याला 2 घंटे लागले. ब्लड वगैरे रिपोर्ट कसा आला ना? रिपोर्ट मग चांगला आहे, नॉर्मल आहेत म्हणा. आणि ब्लड ग्रुप वगैरे निगेटिव्ह आहे म्हणा, बी निगेटिव्ह म्हणा. आणि ब्लड पण छान आहे म्हणे. म्हणजे 11 ते हिमोग्लोबिन सांगितलेलं आहे, ते जे आहे व्यवस्थित आहे म्हणे. आणि थायरॉईड वगैरे तपासण्या आणि बराचसा दिवस गेला त्यामध्ये. जसं की आपण पाहिलं असेल जवळपास आपल्याला 6 वाजले होते घरी यायला. त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि लगेच असं व्हिडिओ वगैरे घ्यायचा, कारण उशीर झाला होता ना. लगेच मग व्हिडिओ वगैरे चालू केलं. आणि आईचं म्हणणं चालूच होतं की बा काय केलं, डॉक्टरांनी काय सांगितलं, तुम्ही काही सांगितलंच नाही आम्हाला, म्हणून यायला उशीर झाला ना म्हणून म्हणलं.
2 तास. कोणत्या तपासण्या केल्या मग? तेच थायरॉइड, शुगर ते पूर्ण आलेत त्याच्यात. आणि आपल्या तपासण्या हे खूप लेट झालेल्या आहे. हां तेच तर म्हणत होते मॅडम, पूर्ण हलगर्जीपणा करता म्हणे तुम्ही, लवकर यायला पाहिजे म्हणे, काही चिंता असायला पाहिजे ना. औषध होतं ना तू आले? हां औषध होतं म्हणून लेट केलं जाणं. त्यामुळेच मॅडमने म्हटलं होतं. आणि मॅडम म्हटलं तुम्ही 1-2 दिवस नव्हते म्हटलं. ती मॅडम म्हणे फक्त 7 दिवस नव्हती म्हणे मी, बाकी दिवस होती म्हणे, तरी यायला पाहिजे होतं म्हणे तुम्ही. तर म्हटलं तिकडचं ट्रीटमेंट घेतलं म्हटलं मॅडम. त्यामुळेच गॅप पडला होता थोडासा, इकडचं तिकडं झालेलं होतं ट्रीटमेंट, आणि रिपोर्ट पण आलेलं होतं त्याचं. आणि बरंचसं चालू होतं रिपोर्टचं, किंवा कसा येणार कसा नाही, ब्लड टेस्ट कशा येणार, नॉर्मल येणार, किंवा काही रक्तगट वगैरे जे आहे रक्त कमी दाखवणार, हिमोग्लोबिन वगैरे, तर बऱ्याच तपासण्या पण केलेल्या आहे आणि रिपोर्ट वगैरे आहे. व्यवस्थित दिसणार पण नाही. हां 10.9 हिमोग्लोबिन. हो जिम बरं आहे. 11. तर अशा तपासण्या वगैरे आहेत. ते एवढंच राहायला पाहिजे म्हणे शेवटपर्यंत, ब्लड वगैरे लक्ष द्यायचं जेवणावर वगैरे सर्व रिपोर्टमध्ये बरंच सारं कमी जास्त आणि असते. मला त्रास होता ना, कंबर दुखायची, पाठ दुखायची. पाठ खाऊन दुखे बरं तुझ्या? मॅडम म्हणजे जास्त वाकायचं नाही, ते काळजी घ्यावं लागते सर्व. जास्त वाकल्या नव्हतं तर म्हटलं जास्त वाकत नाही म्हटलं. मेडिसिन पण दिलेलं आहे ना. मेडिसिन तर यावेळेस खूप हे सिरप दिली. हो, आणि विशेष म्हणजे काय राहिलं ते एक कमरेसाठी ऑइल दिलेलं होतं, पण ते आज काय झालं होतं ते वेगळंच वेगळं झालं. म्हणजे त्याने मेडिकल दिलं, पण एक जे आहे ते तेल ऑइल दिलेलं होतं ते विसरून राहिलं मेडिकलवर तिथंच. पण ठीक आहे, उद्याला वगैरे गेलो तर घेऊन यावं लागेल. त्याने मांडला आणि घ्यायचं लक्ष. त्याचा कागद न्यायला लागेल ना. हो तेव्हा त्याला समजा बिलाचं बिल देतो म्हणून फोन लावला. फोन नाही लावला, पण आता मेडिकल बिल आहे ना आपल्याविषयी. बिल असल्यावर मग ठीक आहे, साहजिकच आहे की देतीलच ते. नाही फुली वगैरे नसते, तसं ऑनलाईन बिल असते. आणि कॅमेरा प्रत्येक मेडिकल समोर कॅमेरा वगैरे राहते, त्याच्यामुळे कसं इग्नोर नाही करू शकत, ते देऊन पण देतील. आणि नेहमीच आपण नेतो ना, आपण थोडी एक्स्ट्राचं काही आणणार आहे मेडिकल. हां तर असं आहे. मस्त बरंच दिलेलं आहे मेडिसिन पण. प्रवासामध्ये पोटाचा प्रॉब्लेम होता मला थोडंसं, तर मेडिकल बदलून थोडंसं जे आहे मेडिकल चेंजेस केले ना. आणि बऱ्याच जणांना सांगायचं आहे आपल्या व्हिडिओमध्ये की बऱ्याच जण किती दिवसाचे लोक वाट पाहतात आपल्या व्हिडिओमध्ये. नक्की कमेंटमध्ये सांगा की तो महिना चालू आहे काय तर, आणि कमेंटमध्ये सांगा. आणि नंतर ज्याचं ऑप्शन वगैरे बरोबर आलं त्यांचं आम्ही नाव घेऊन नाही का तुम्हाला दुसऱ्या दिवशी कळवणारच. सांगायचंच का मग आता तुला काय वाटते? कारण आपण सांगायलाच पाहिजे. खूप जण आहेत जे किंवा कमेंट करतात आणि थांबलेले आहेत खूप दिवसाचे, तुम्ही आम्हाला कमेंटमधून सांगा किंवा तुम्ही आणखी का सांगत नाही आहे किंवा सांगणार. आणि बरेच जण सपोर्ट केले की जेव्हा सांगा तेव्हा व्यवस्थित सांगा, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. तर असं आहे. तर आपण आता जे आहे लोक बरेच जण म्हणत होते तर आपण सांगणार आहे, तर त्यांनी आपल्या कमेंटमध्ये सांगा इकडेच किंवा हा महिना चालू असेल तर कमेंटमध्ये सांगा. म्हणजे मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्यांचं स्पेशली नाव घेऊ आणि त्यांना सांगू किंवा हे जे व्यक्ती आहेत यांनी आपल्याला कमेंट छानपैकी केलेले आणि यांचं उत्तर बरोबर आहे, आणि त्यांना आपण जे आहे नाव वगैरे येईलच त्याचं पुढच्या व्हिडिओमध्ये चांगल्यापैकी. आणि सध्या तर हा व्हिडिओ आपला जे आहे आजचा रिपोर्टवरतीच आधारित होता, हॉस्पिटलवरती, किंवा मॅडमचं ट्रीटमेंट वगैरे झालेलं नव्हतं व्यवस्थित 2 महिन्यापासून. आणि आज आपण तिकडे गेलो आणि त्यांनी सांगितलं किंवा तुम्ही उशीर वगैरे केला आणि तपासण्या बाकी होत्या. तपासण्या पण चिंता करायला पाहिजे म्हणे, थोडी खूप लेट झालं म्हणे तुम्हाला. आणखी ते पण आपल्याला जायचं तेव्हा ते नव्हते. स्वतःची काळजी माणूस टाळू शकते म्हणे, पण जेव्हा प्रेग्नंट असतात तेव्हा जास्तच काळजी घ्यावी लागते. त्याच्यामुळेच त्यांनी सांगितलं व्यवस्थित किंवा काळजी करा.
वजन वाढलं. हा. वजन पण व्यवस्थित वाढलं किंवा जेवढं वाढायला पाहिजे तेवढं वाढलं किंवा बऱ्याच जणांच कमी होते. अजून वाढलं 2 किलो. कमी जास्त होत राहते. 3 किलो वाढलं. वाढायलाच पाहिजे. तर असं आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर हा व्हिडिओ आता आपण इथंच संपूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.